नमस्कार मंडळी. हिवाळ्यातच फक्त हे ओले हरभरे मिळतो. हो मंडळी, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओल्या हरभऱ्याची मस्त अशी चमचमीत रबरबीत भाजी. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे. तर सर्वप्रथम इथे मी हरभरा सोलून घेतलेला आहे. 1 वाटी हरभरा आहे. तो अगदी मंद आचेवर मस्त असा तेलामध्ये थोडंसं तेल घालून तव्यात भाजून घ्यायचा आहे. अगदी त्याला असे डाग पडेपर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची आहे. म्हणजे इथेच आपले हरभरा अर्धा कच्चा भाजून झालेला आहे. तर इथे आपण खोबरं, लसूण, कोथिंबीरचं वाटण करून घ्यायचं आहे. जे मी दाखवलं आहे त्याचं. कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि 1 छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. जास्तही घालायचा नाही आहे. खूप अप्रतिम भाजी लागते मंडळी. एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. कांदा छानपैकी गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी रंगाचा झाला की जे आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत. थोडासा वेळ लागतो, पण भाजी खूप चविष्ट लागते आणि झटपटही आहे. अगदी गावरान पद्धतीने केलेली आहे. आता इथे आपलं वाटणसुद्धा भाजून झालेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला, म्हणजे जे घरगुती लाल तिखट असेल ते घाला. नसेल तर तुम्ही साधं तिखटसुद्धा घालू शकता. आता हे तिखटसुद्धा वाटणासोबत छानपैकी परतून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं. 1 ते 2 मिनटानंतर आपण अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, ते सुद्धा गरम. याने काय होईल, आपले मसाले जळणार नाहीत. फक्त 1 ते 2 मिनटं पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. आता जे भाजलेला हरभरा होता तो आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी मिक्स करायचा आहे. सो मंडळी, हरभरा आपण ऑलरेडी भाजलेला आहे म्हणून इथे तेलात त्याला भाजण्याची काही गरज नाही. फक्त मिक्स करायचं आहे. नंतर आपण ह्यामध्ये 1 चमचाभर सुक्की हरभऱ्याची जी भाजी असते ना, ती ह्यामध्ये घालायची आहे. नसेल तर स्किपही करू शकता, काही हरकत नाही. पण असेल तर घाला, खूप अप्रतिम चव येते. सो मंडळी, ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्या आवडीनुसार ह्यामध्ये जसं तुम्हाला हवं तसा रस्साची भाजी पाहिजे का दाटसर पाहिजे त्यानुसार ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. पाणी गरमच घालायचं आहे, जास्तही थंड घालू नका. ह्याने भाजीला खूप छान अशी मस्त चव येते. सो मंडळी, नेहमी भाजीमध्ये गरम पाणीच घाला. आता वरून छानपैकी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे हाय फ्लेमवर आणि मंद आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. मस्त अशी भाजी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, अगदी लपतप मी इथे भाजी केलेली आहे. तर मंडळी, तुम्हालाच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे. एकदा नक्की ट्राय करा.